माण पंचायत समितीत सत्ता बरोबरीत सभापती पदासाठी रंगणार चिठ्ठीचा थरार। माण तालुक्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट। माण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळाले असून सभापती पदासाठी आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला असून तालुक्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला आंधळी गटातून 2 आणि बिदाल गटातून 2 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मार्डी गटातून 2 आणि कुकुडवाड गटातून 2 जागांवर विजय मिळवत जोरदार कामगिरी केली आहे। विशेष म्हणजे गोंदवले गटात दोन्ही पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाल्याने अंतिम आकडा 5-5 असा समसमान झाला आहे। त्यामुळे पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही। या समसमान निकालामुळे सभापती पदाची निवड आता अत्यंत चुरशीची ठरणार आहे। ठरणार आहे। दोन्ही पक्षांकडून आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी हालचालींना वेग आला असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे। प्रत्येक सदस्याची भूमिका आता निर्णायक मानली जात असून शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय रणनीती बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान सभापती निवडणुकीत मतदारानंतरही बहुमताचा निर्णय लागला नाही तर चिठ्ठी पद्धतीने म्हणजेच लॉटरी पद्धतीने सभापती निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। त्यामुळे माण तालुक्यातील पंचायत समिती सत्ता स्थापना ही पूर्णपणे नाट्यमय टप्प्यावर पोहोचली आहे। समसमान जागांमुळे निर्माण झालेला हा राजकीय पेच आता कोणाच्या बाजूने सुटणार, सभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आणि चिठ्ठीचा थरार खरोखर पाहायला मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। पुढील काही दिवसात होणाऱ्या राजकीय घडामोडी माण तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।